2000 नाही 3000 देतो. उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलावं असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी. तर भाजपनं विकासाचं मॉडेल दाखवावं, मी 1 लाख रुपये द्यायला तयार असं ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेजींच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, एक त्यांनी केलेलं विकासाचं सामान्य माणसाचं काम सांगावं आणि मी 2000 रुपये द्यायला तयार आहे. पहिले 1000च देत होतो पण त्याला रिस्पॉन्स आला नाही म्हणून मागच्या सभेत मी 2000 केले आहेत. तुम्ही म्हणत असाल तर आज मी 3000 करतो की मी 3000 रुपये द्यायला तयार आहे. त्यांनी विकासावर एक भाषण या ठिकाणी करून दाखवावं. माझा मुंबईकरांवरती आणि मुंबईकरांचा माझ्यावरती विश्वास आहे म्हणून तर मी मुंबई मॉडेल अभिमानाने दाखवू शकतो असं फडणवीसांनी त्यांच्या पंतप्रधानांसह त्यांच्या शासित राज्यात कोणी काय केले हे त्यांनी दाखवावं. मी त्याला आणखीन 1 लाख रुपये देतो आणि ते मी माझ्याकडनं देईन. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या 21 जागा बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत. अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे. पण मी त्यांना कालच सांगितलं, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. बघा हा किती 21 आज निवडून कशा दिल्या. जिथे निवडणूकच नाही झाली ते बोलतात पोटदुखी झाली. पोटदुखी नाही, त्यांना काय दुखते त्यांचं त्यांना कळत नाहीये. कारण तुम्ही तिथल्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. हे लोकशाहीतलं मोठं पाप यांनी केले. आणि आता माझ्याकडे पण बातम्या तुमच्याच माध्यमातून आलेल्या आहेत. त्या शहा सेनेच्या माणसाने पण त्याला 1 कोटीची ऑफर दिली, त्याला कसं पळवून नेलं हे सगळं मुंबईत घडताना बघितलेलं आहे. आपण तिकडे जाऊन राहुल नार्वेकरांनी ऑन द स्पॉट हा असा अधिकार विधानसभा अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर असतो का. त्या हरिभाऊ राठोड त्यांचं संरक्षण ताबडतोब म्हणजे हे काय अनिल कपूर झाले की काय नायक पिक्चर मधले. एवढा गैरवापर तुम्ही करताय तर पोटदुखी ही तुम्हाला ते बोलले की तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. मिरची लगी तो मैं क्या करू तर आम्ही मिरची लावू तर तुम्ही काय करणार ते बघा. कारण शेवटी ज्यांच्या मतदानाचा अधिकार काढलाय ते जर मिरच्या घेऊन यांच्या मागे लागले तर यांना म्हणजे कुठे कुठे काय काय झाकावलं गेलं यांना कळणार नाही. या सभेमध्ये या इंटरव्ह्यू मध्ये ते असं देखील म्हणाले की फडणवीसांना काय समजतं. या ठिकाणी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते या कोणीच मुंबईमध्ये जन्मलेले नाहीत. हे मुंबईत जन्मलेले नसल्यामुळे यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का. मुंबईची पल्स मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का. त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता. आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे. आता जन्मून तुम्ही जवान झाले, म्हातारे व्हायला निघाले तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना. 25 वर्ष सत्ता या मुंबईमध्ये भोगली, आता म्हातारपणाकडे चाललात. मुंबईतला एक प्रोजेक्ट देखील तुम्ही दाखवू शकत नाही. पुण्यातला जन्म असला तरी बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नव्हती ना घातली. जे हे घालतायत अदानीच्या घशात नव्हती ना घातली. गिरणी कामगारांसाठी लढा आता हे त्यांचं म्हणजे काँग्रेसचं वगैरे सरकार होतं त्याच्यावर गिरणी कामगारांचा लढा असेल. मराठी माणसाला काय दिलं शिवसेनेनी. तुम्हाला मंत्रालयात आणलं नाही तर तुमची ओळख काय होती. शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं हे भेकड प्रश्न विचारतायत. तुमची ओळख पहिली मराठी माणसाला करून कोणी दिली. शिवसेनेने